मला परमिशन दाखवा सगळे बॅनरचे, कुठे कुठे कोणाकोणाच्या परमिशन, मला बॅनरचे परमिशन दाखवा. आणि तुम्हाला मनसेचाच काय प्रॉब्लेम आहे तोही मला सांगा. मला प्रॉब्लेम नाही, मग बॅनर का काढले? प्रत्येकाला मनसेचे बॅनर का काढता तुम्ही? का काढता मनसेचे बॅनर? मला सगळ्यांची भेट दाखवा. आणि एवढी तुमच्या भूमिका आहे ना, ठाणे शहर मग मला मोकळं करा, मी इथून हटणार नाही. पूर्ण ठाणे शहर साफ करा, तुमच्या धमक आहे तर. कशाला आहे का? तुम्हाला जशी आम्ही समजून सांगितलं होतं ना, मी आणि जाधव साहेब, की तुम्ही मनसेचे बॅनर फक्त काढता. का मनसेचे बॅनर काढता? इथून काय झालं माहितीये का, या साईडला बॅनर लागले होते. हा, या लोकांनी सुरुवात केलं पहिला बॅनर काढायला. आम्हाला काय वाटलं, हे लोक बॅनर काढतात, मग आम्ही बॅनर काढायला लागलो साहेब. वा, प्रत्येक वेळेला असंच वाटतं का तुम्हाला? नाही साहेब, याच वेळेला झालं. तुम्हाला काय मनसेची एलर्जी आहे? नाही ना साहेब, मग? काहीच नाहीये साहेब. एक एक महिने बॅनर असतात ते काढत नाही तुम्ही. तुम्ही आता किती बॅनर दाखवू तुम्हाला? आता पण चौकात आहे. किती बॅनर दाखवू तुम्हाला? ते का नाही बॅनर काढत तुम्ही? महिनाभर बॅनर लागतात, तेव्हा चष्मा नाही का घाल तुम्ही? मग मनसेचा बॅनर का काढता? नाही असं काही नाही साहेब. मग तुम्ही का काढले? मागच्या वेळेला पण आमचेच बॅनर काढले होते ना रे. फक्त बॅनर लागले तर इतर पक्षाचे बॅनर लागले का सुपाऱ्या घेतल्यात का बाकीच्यांच्या? काहीच नाही साहेब, मग? काहीच नाहीये. बॅनर इथे तुम्ही ठाणा स्वच्छ करा, मी इथून हटणार नाही. नाही तर मी इथून ना डायरेक्ट कमिशनर साहेबांच्या दालनात जाणार. इथून डायरेक्ट उठणार, कमिशनर साहेबांच्या दालनात जाणार. मी उगाच कोणाला त्रास देत नाही. मी कधी आलो तुम्हाला त्रास द्यायला? आलो कधी? मी कधी बोललो? त्या दिवशी हे भेटले आणि मी समजावून सांगितलं, मी आणि बंधूने, की तुम्ही साहेब का असं करता, का मनसेचे बॅनर काढता, काय प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, माझा काय प्रॉब्लेम नाही. तरी पुन्हा तेच मला काय सांगितलं तुम्ही. अविनाश जाधव आणि मी भेटलो ना तुम्हाला? बॅनर नाही 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 नाही, तुम्ही एका कार्यक्रमात आम्हाला भेटला, धनगर तुम्हीच ना? मग नमस्कार, ठाणे वॉचमध्ये सर्वांचं स्वागत करतो. ठाण्याच्या कोपरी प्रभाग समिती अंतर्गत अतिक्रमण विभागामध्ये जर आपण बघितलं तर मनसेचे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते आता या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. कारण का वारंवार अतिक्रमण विभागाकडून जे आहे ते कोपरी परिसरातील मनसेचे जे काही बॅनर जे आहेत ते काढण्यात येत असतात. त्यामुळे ह्या अगोदर देखील मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव असतील किंवा शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी जो आहे तो सांगितलेलं होतं. मात्र जाणून बुजून कुठेतरी मनसेचे बॅनर जे आहेत ते अतिक्रमण विभागाकडून काढण्यात येत आहेत. त्यामुळे आता मनसेचे शहराध्यक्ष रवींद्र मोरे जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक वेळेला बाकी काय दिसत नाही तुम्हाला? काहीच नाही साहेब. मग काहीच नाही असं का नाही? मग काय झालं? प्रत्येक वेळेला मनसेचे बॅनर का निघतात? आणि सगळ्यांच्या परमिशन आहे तर मला परमिशन दाखवा. आमच्यावर केस करा, माहिती आहे, सिनियर साहेबांच्या समोर आहे, आमच्यावर केस करा. मी उठणार नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही साफसफाई करायला घ्या. तुम्ही एक चांगले अधिकारी आहेत ना, घ्या साफसफाई करायला. तुमच्या मलाही बघायचे, तुमच्यात किती धमक आहे, किती बॅनर काढू शकता ते मलाही बघायचे. मला माहित नाही. तुम्ही साफ करायला घ्या बॅनर, मला माहित नाही. तुम्ही बॅनर काढा, नाही तर मला अटक करा. जाऊ दे, मी जायला तयार आहे, मी अडणार नाही. तुमच्या ऑर्डरशिवाय बॅनर काढत काय हो? ऑर्डरशिवाय बॅनर निघतात. हा? काढू नका तरी ते बाकीचे महिन्याभरात बॅनर लावतात. काढायला लागलं ते लोक पहिला, मग आम्ही काढलं आमचं. तुमच्या ऑर्डरवरून मग काढलं ना, काका उगाच काय काढले? सुपारी घेतात, सुपारी सगळ्यांचे काढतात. काढायचे ना मग. सगळ्यांचे सगळ्यांचे काढायचे. काढायचे. त्यांच्याकडे पेमेंट येतं का तुम्हाला? पेमेंट नाही मग? हो. पगार येतो का मग? काढलेलं आपण. महिनाभर आधी काय केलं तरी ते असं कसं काम? तुम्ही गप्प बसा, ते त्यांची ऍक्शन घेतील. तुम्ही तुमच्या ऍक्शनला सुरुवात करा, काढा. मग मलाही बघायचं तुम्ही किती बॅनर काढता. ते खूप तुमचं नाव आहे, तुम्ही एकदम डॅशिंग अधिकारी आहेत ना. मला बघायचं आहे तुम्ही किती बॅनर काढता, त्या किती धमक आहे तुमच्या, ते आम्हालाही बघायचे. काढा काढा बॅनर, किती बॅनर काढता ते बघतो. त्यात तुमचा कोण आहे अतिक्रमणचा येत, त्यांना बोलवा, मला त्यांच्याजवळ बोलायचं आहे. तुमच्या अतिक्रमणचे इन्चार्ज बोलवा. ते साहेब कोकण बंद केली ते मला माहित नाही, मग मी आणणार नाही इथून. मी पण वेळ काढूनच आलोय. जा, मी थोड्या वेळ नाही, मी अविनाश जाधव पण थोड्या वेळ येणार आहे. मला बोलले काय होतं ते बघा, तर मी येतो. येतील थोड्या वेळात. कारण तुम्ही ना मनसेला गृहीत धरलाय, कळलं का? गृहीत धरले तुम्ही, म्हणून तुमच्या एवढ्या डेटिंग वाढल्या. मग आमच्याच पक्षाचे बॅनर का काढता तुम्ही? कोणाचे नाही काढले. अहो तुम्ही चष्मा घालता ना साहेब, जरा चष्म्यातून जरा बघा. महिनाभर बॅनर असतात, ते तुम्हाला दिसत नाहीत. आणि मनसेचा एक दिवस झाला की लगेच दुसऱ्या दिवशी गायब. तसं तुम्हाला कुणी प्रेशर दिलंय का? सांगितलंय का मनसेचे बॅनर लागले नाही पाहिजे? तसं सांगा. आणि हे जे बॅनर लागतात ना महिनाभर, ते मला दाखवा, त्यांची परमिशन आहे का? आता पण बॅनर किती आहे बघा तुम्ही जाऊन. आणि हे तुम्हाला सगळं माहिती आहे, त्याला हात नाही लावणार. आधी पण आम्ही दोन तुम्हाला विनंती केली. आज आम्ही शहराध्यक्षांना बोलवलं.
तुम्ही काल मला पण बोलायला पाहिजे नाही. हे सांगितलं त्यांना, विचारा ना तुम्ही, तुळशीराम त्यांना फोन केलेला त्यांना. तुम्हाला फोन कोणी काय केलेला. कॉपरेट केला? अहो तुम्हाला झेंडे पण मीच दिलं तुम्हाला. झेंडे पण मीच दिलं ना तुम्हाला. कुठे गेले? घेऊन गेले तिथे. ते कुठे घेऊन गेले? अहो झेंडे इथून विचारा ना घेऊन गेले, तुम्ही, आवाज घेऊन झेंडे गेले घेऊन ते. गेला. कुठे घेऊन गेले? दुसऱ्याकडे आपण झेंडे आणलं ते झेंडे तुम्हाला दिला मी म्हटलं नाही, नाही, चाललं विचारा कसं तुम्ही करून. तुमच्या अधिकाऱ्यांना असं विचारा. एवढं कॉपरेट करतो तरी पण तुम्ही असं करता तुम्ही. आम्हाला सगळे गाणे काढले बॅनर. बॅनर सगळे काढायचे ना मग. एक काम करून आपल्याकडे सगळे सगळे करा. बॅनर काढले. फक्त मनसेचेच बॅनर दिसतंय यांना. आणि सगळ्यांनी सांगा. तुमचा मला इथे जो डिसिजन मेकर आहे तो अधिकारी इथे पाहिजे. मी हलणार नाही. मी अजून शांत आहे. मला माहित नाही तुमचं तुम्ही काय करायचं कोणाला मला माहित नाही. इथे तुमचा कोणते डिसिजन मेकर अधिकारी आले तर मी ऐकेन, नाही तुम्ही ऐकणार नाही. आणि ही सुरुवात आहे. इथून जर फोन द्यायला सुरुवात झाली तर इथे सगळी गर्दी होणार आणि त्याची जबाबदारी तुमची असेल. हे फक्त कोपरीतले आहेत. हे जर बघितल्यानंतर सगळे ठाण्यातले शहरातले सगळे येणार आणि जे काही ते होते त्याची जबाबदारी तुमची असेल. तुम्ही डिसिजन मेकर अधिकारी बोलवा आणि त्यांनी मला सांगू दे तुम्ही काय करणार आहात ते. तुमच्यावर माझा विश्वास नाही. मनसेचे शहराध्यक्ष आहेत रवींद्र मोरे या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पहिलं तर कोपरी विभागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बॅनर जे आहेत ते अतिक्रमण विभागाकडून कोपरी प्रभाग समितीच्या काढण्यात येतात आणि त्यालाच अनुसरून आता मनसे कुठेतरी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळते. थेट रवींद्र मोरे यांनी या प्रभाग समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन करून या प्रशासनाचा निषेध जो आहे या ठिकाणी व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही काय एवढ्या लवकर उठणार नाही. तुमचे सगळे लोक आहेत. तुम्ही जा. तुमचं डिसिजन घेतल्याशिवाय मी हलत नाही. साहेब ठिय्या आंदोलन करताय, काय नेमकं कारण आहे? कारण असं आहे की दहीहंडीचे बॅनर लागले होते सराव शिबिराचे. तुम्ही देखील आला होतात. लगेच सकाळपासून बॅनर काढायला सुरुवात. आणि हे नेहमी इथे कोपरीत होतं. हे यांच्या नेतृत्वाखाली यांच्याशिवाय कोण यांच्या आदेशाशिवाय कसे बॅनर काढतील. फक्त मनसेचेच बॅनर का काढले जातात त्वरित. बाकीचे बॅनर महिनाभर ह्यांना चालतात. आणि ह्यांना एवढे जर ठाणा सुशोभीकरण आपला ठाणा स्वच्छ ठेवायचा आहे ना मग सगळेच बॅनर काढा ना. मी आता तेच सांगतोय सगळे बॅनर काढा. मला बघायचं अधिकाऱ्यांमध्ये किती दम आहे तो. तुम्ही 77 लोकांचे बॅनर काढणार नाही आणि आम्हाला काय गृहीत धरणार का ते आम्ही सहन करणार नाही. यांना आता यांच्या धमक आहे ना सगळे बॅनर काढावे इथून मी हलणार नाही. किंवा यांचा कोण डिसिजन मेकर अधिकारी तो इथे आले पाहिजेत आणि त्याने आम्हाला सांगायला पाहिजे. कुठेतरी मनसेला टार्गेट करण्याचा 100% चाललंय या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून. अरे ह्यांच्यामुळे आपापसात मारामाऱ्या होतील. या पक्षामध्ये ना ह्यांच्यामुळे मारामाऱ्या होतील. याला कारणीभूत हेच लोक आहेत. हे टीएमसीचे अधिकारी एका पक्षाच्या बॅनर राहतात दुसऱ्या पक्षाच्या राहतात. आपापसात पोरं भिडणार नाहीत. हे काम सगळे हे करत आहेत. हे कोणाच्या संघटन करतात ते मला माहित नाही. पण तेच मला आज विचारायचं आहे की तुमच्या मागे कोण आहे आणि कोण तुम्हाला सांगतोय. आणि हे गृहीत धरत असतील तर आम्ही ते सहन करणार नाही. मी पुढची भूमिका पुढच्या बघू ना आता कोण अधिकारी येतात ते. ही सुरुवात आहे. मला जर समाधानकारक उत्तर नाही मिळालं तर मला जे करायचं ते मी करणार. आणि केस काय माझ्यासाठी नवीन नाहीये. विनायकजी तुमच्या हस्ते जे आहे या दहीकाला उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय नेमकी तक्रार होती? मुळात परवा दहीहंडी सराव शिबिर आयोजित केली होती महाराष्ट्र निर्माण सेना प्रभाग क्रमांक 20 तर्फे. काल मला प्रभागातील अनेक नागरिक मला माझ्या ऑफिसला येऊन मला सांगत होते की साहेब तुमचे बॅनर लगेच उतरवतात. हे इतर पक्षातले बॅनर कधी एवढे लवकर कारवाई करत नाही. तर मी त्वरित ठाणे शहराध्यक्ष मोरे साहेबांना मी फोन करून कळवलं की मोरे साहेब असं असं प्रत्येक वेळी इथले बोलो अतिक्रमणचे हे लोक टार्गेट करतात. यापूर्वी देखील आम्ही आलो होतो. ह्यांना सांगितलं गेले 2-3 वेळा आम्ही येऊन ह्यांना सांगितलं होतं की तुम्ही आमच्या जशी कारवाई करतात आमचे बॅनर कसे उतरवतात तसे इतर पक्षातील बॅनर देखील तुम्ही लवकर उतरवा. पण त्यांनी काय ऐकलं नाही. मग आज मी शहराध्यक्षांना जसं सांगितलं त्यांनी सांगितलं होतं की उद्या आपण जाऊन त्यांना जाब विचारू. मग ते आज आलेत. साहेब तुम्ही म्हटलं यापूर्वी देखील जिल्हाध्यक्षांना आणि तुम्ही आम्ही एका कार्यक्रमामध्ये हे भेटले होते. ह्यांनीच आम्हाला सांगितलं हाच होता तिथे की साहेब ह्या साहेबांना सांगा की हे नेहमी ना आपले बॅनर उतरवतात. तर बंधूनेच बोलले आपले जाधव साहेब की साहेब काय हो असं का करता तुम्ही. नाही असं काय नाही माझ्या मनात काय नाही ह्याच्या पुढे असं होणार नाही. आम्हाला जर तेव्हा करायचा असता उद्रेक तर तेव्हाच केला असता ना. बोलो ठीक आहे अधिकारी आहे त्यांना पण कोणतरी वरून प्रेशर देत असेल. अरे पण प्रत्येक वेळेला तुम्ही आम्हालाच टार्गेट करणार मनसेला का. म्हणून
म्हणून आम्ही मग ठरवलं आज बोला आज ह्यांना जाब विचारायचा नक्की तुमच्या मागे आहे कोण आणि तुम्हाला कोणी सांगितलंय आणि फक्त ह्यांनाच काय एलर्जी असेल मनसेची त्यांना बघू आम्ही त्यांना काय करायचं ते